छत्रपती संभाजीनगर वाळूज पंढरपूर या भागामध्ये अभिजित दिपके यांचे जे घर आहे या ठिकाणी कॉक्रोच जनता पार्टीची बैठक पार पडणार आहे। जंतर मंतर या ठिकाणी यशस्वी आंदोलन झाल्यानंतर पहिलेच त्यांची देशव्यापी बैठक जी आहे तर अभिजित दिपके यांच्या राहत्या घरी होणार आहे। त्यामुळे कालच संध्याकाळी त्यांच्यामध्ये त्यांचे कोर कमिटीचे सदस्य आशुतोष रांका, त्यानंतर सौरभ दास आणि त्यासोबतच त्यांच्या महिला कमिटीच्या 3 सदस्य देखील या ठिकाणी हजर झालेले आहेत। संपूर्ण देशात या बैठकीकडे लक्ष लागलं आहे की यांच्या पुढे जे काही दिशा आहे ती कशी ठरणार आहे, ते पुढचे आंदोलन आहेत, त्यानंतर झारखंडमध्ये जे आंदोलन आहे त्या आंदोलनाकडे कसे पाहणार आहेत, ती पार्टी स्थापन करणार आहे की नेमकं या बैठकीमध्ये काय ठरणार आहे हे देखील यामध्ये ठरणार आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी मात्र आता जी 2 दिवसाची बैठक होणार आहे त्यासाठी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेले आहे। या ठिकाणी पाहू शकतो आपण की पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये। ज्या प्रकारे अभिजित दिपके यांच्यासोबत मारहाण झाली होती, त्याच्या अंगावरती शाई फेकली होती, त्यामुळे पोलिसांचा त्यांचा मोठा प्रोटेक्शन मात्र त्याच्या घराच्या बाहेर लावलेलं आहे। आणि एकंदरीत जर पाहिलं तर या बैठकीमध्ये जवळपास 10 ते 15 त्यांचे जे काही कोर कमिटी सदस्य आहेत ते आज या ठिकाणी हजर होणार आहेत। त्यापैकी 7 ते 8 जण रात्रीच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आणखी काही जे आहेत ते संध्याकाळपर्यंत पोहोचतील असं अभिजित दिपके यांनी जी माहिती दिलेली आहे। मात्र आज जी कोर कमिटी त्यांची 2 दिवसाची जी महत्वाची बैठक पार पाडणार आहे, यानंतर जे काही त्यांच्याकडे काही मागण्या आलेल्या आहेत पार्टी स्थापन करायची, अनेक राज्यामध्ये ज्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे, आम आदमी पार्टी सरकार आहे, तिथे देखील पेपर लीक झालेला आहे, तिथे देखील आंदोलन करणार का, कोणा सरकार एखाद्या पार्टीला ते पाठिंबा देणार आहेत का, निवडणुकीची रणनीती कशी असणार आहे, या संदर्भात महत्वाची बैठक या ठिकाणी पार पडणार आहे। आणि काही वेळातच 11 वाजता अभिजित दिपके प्रेस कॉन्फरन्स घेऊन माहिती देणार आहे। त्यानंतर उद्या मात्र जे 2 दिवसाचा आढावा ठरणार आहे त्यामध्ये ते काय ठरलं याची माहिती देखील प्रेस कॉन्फरन्स घेऊन माहिती देणार असल्याची माहिती आपल्याला समोर येत आहे। संजय आयर, एल एस मराठी, छत्रपती संभाजीनगर।